दिवसापूर्वी म्हणजे परवा भाजपचा विजय निर्धार मेळावा झाला. त्यात देवेंद्र फडणवीसांनी खास करून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपचाच महापौर इथे बसणार. आम्ही 2 आकड्यांनी मागे पडलो होतो, मात्र आकडे कमी झाल्यानंतर कसं आम्हाला जिंकायचं माहिती आहे. बघा, देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे मुंबईचे अध्यक्ष बरंच काही बोलत होते. मुंबईचे अध्यक्ष त्यांचे असंही बोलले की शिवसेनेला इथे महापौरपदी एखादा खान बसवायचा आहे. बरोबर आहे, खान बसवायचा आहे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं? आरिफ मोहम्मद खान यांना बिहारचं राज्यपाल कोणी केलं? कोणी केलं? अशी अनेक उदाहरणे मला देता येतील. आम्ही या देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीमध्ये, स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्हता, पण मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये मुस्लिम समाज देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये, सामाजिक चळवळीमध्ये होता. त्यांनी जरा हमीद दलवाईंविषयी अभ्यास करावा. फडणवीसांनी हमीद दलवाई, युसुफ मेहर अली, अरुणा असफ अली, अशफाकुल्ला खां, सिकंदर बख्त हे भाजपचे सगळ्यात मोठे नेते होते. देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान अजिबात नाही. हे नरेंद्र मोदी यांनी चिटकवलेले महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांना इतिहासच माहीत नाही. आणि 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 जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं. मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल. देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँडची फार चिंता आहे. ती चिंता नसून भीती आहे. देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँड नाही, हा नाही, तो नाही म्हणतात ना काहीतरी ते. बरोबर आहे. त्यांनी असं म्हटलंय की एका बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, शशांक राव यांनी बँड वाजवला. आता बेस्ट निवडणुकीमध्ये कसा बँड वाजला हे मी रविवारच्या माझ्या रोखठोकमध्ये लिहिलेलं आहे. BSTच्या जे डेपो आहेत, BSTचे काय अख्खी मुंबई देवेंद्र फडणवीस यांच्या पंखाखालच्या बिल्डरांनी ताब्यात घेतलेली आहे. या मुंबईचं लोढाकरण आणि कंबोजीकरण कसं झालेलं आहे हे खरं म्हणजे मीडियाने मराठी माणसासमोर आणलं पाहिजे. मुंबईतले सर्व SRA प्रकल्प झूपासून दैसर, मुलुंड, बोरिवलीपर्यंत हे देवेंद्र फडणवीस यांच्याच जवळच्या बिल्डरांना कसे मिळत आहेत SRA प्रकल्प, याच्यावरती वर्षा गायकवाड यांनी चांगलं भाष्य केलेलं आहे. आता बेस्ट पतपिढीची निवडणूक नक्कीच शशांक, बघा तिथे कधी शशांकरावचं पॅनल जिंकतं, कधी शिवसेनेचं. आलटून पालटून तिथे निवडणुका होत असतात. यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गट घुसवला. का घुसवला माहिती आहे आपल्याला? भविष्यामध्ये BST बंद पाडायची आणि BSTच्या डेपोचा जो रिडेव्हलपमेंट करायचा आहे बिल्डरांच्या माध्यमातून, त्यांच्या लाडक्या प्रसाद लाडेसुद्धा बिल्डर आहेत. त्यावेळेला या मुंबईतल्या सर्व बेस्ट डेपोच्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्या बिल्डरांना घुसवता यावं म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पतपेढीवर आणि पर्यायाने कामगारांवर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयत्न केला. आणि त्यासाठी 5-5 हजार रुपये देऊन मतं विकत घेतली. 1800 मतं अवैध, माझ्या तोंडावर आकडे आहेत, 1800 मतं अवैध ठरवण्यात आली. जर तुम्ही ते 1800 मतं कोणाला पडली पाहाल, त्यातली बहुसंख्य मतंही शिवसेनेच्या पॅनलला पडलेली. 1000 मतं अपक्षाने खाल्ली. हे अपक्षसुद्धा ह्यांच्याच पैशांवरती उभे करण्यात आले. एकच फक्त मराठी माणसाची भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेच्या संघटनेचा पराभव व्हावा आणि मुंबईतले बस डेपो भविष्यामध्ये हे आमच्या घशात आमच्या बिल्डरांना गिळता यावेत, यासाठीच भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बिल्डर लॉबी ही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये उतरली. हे देवेंद्र फडणवीस
यांना पक्क माहिती आहे. त्यांनी डेपोचं वाटप केलेलं आहे. कोणता डेपो कोणी डेव्हलप करायचा, त्यांना BST बंद पाडायची आहे. आमच्या शिवसेनेच्या नादाला लागू नका. तुमची सगळी अंडी पिल्ले आमच्याकडे आहेत. मिस्टर फडणवीस, तुम्ही आम्हाला काय सांगताय? हे छोटे मोठे बिल्डर चिल्लर पिल्लर घेऊन तुम्ही राज्य करताय आणि मुंबई अमराठी बिल्डरांना विकले आहे तुम्ही, आणि म्हणून तुम्हाला हा ठाकरे ब्रँड नको आहे. कळलं?